गोष्ट माझी आणि माझ्या सख्या काकूची आहे. मला माहीत नव्हतं की माझ्या आणि माझ्या काकूसोबत असे काय घडेल. मित्रांनो, कथा खूप रोमॅन्टिक आहे. निवांतमध्ये आणि शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, ही सत्यकथा आहे. आजपासून बरोबर 6 महिन्यापूर्वी तो मे महिन्यातील तापत्या उन्हाचा दुपारचा दिवस होता. तुम्हाला तर माहीतच आहे आजकाल मे महिन्यामध्ये किती प्रचंड ऊन असतो. अचानक त्या दिवशी माझ्या काकू सुनीता आणि मला व्हॉट्सॲपवर मेसेज केला. त्या म्हणाल्या, अनिल, तू जरा मोकळा असतील तर माझ्या टी व्हीचा रिमोट घेऊन माझ्या घरी येशील का? माझ्या मुलांनी माझी टी व्हीची रिमोट तोडली. काकूंनी मला मेसेज केला कारण त्यांचा आणि माझा टी व्ही एकाच कंपनीचा आहे. खरं तर त्याची टी व्ही मीच माझ्या मित्राच्या दुकानातून घेऊन दिली होती. मी तडक सुनीता वहिनीच्या घरी गेलो. ती दुपारची तापती होती. मी घरी पोचलो आणि दाराची बेल वाजवली. काकू दरवाजा उघडायला आल्या. त्यांचा मुलगा छोटा दीपक आत खेळत होता. मी काकूला नमस्ते केला तेव्हा त्यांनी मला आत बोलवलं. मी म्हणालो, काकू, काय झालं? टी व्हीचा रिमोट कसा तुटला? काकू म्हणाल्या, दीपक खेळत होता. खेळता खेळता त्यांच्या हातातून रिमोट पडला आणि तुटला. मी माझ्या टी व्हीचा रिमोट काकूंच्या हातात दिला आणि निघायला लागलो. तेवढ्यात काकूंनी माझा हात धरला आणि म्हणाला, थांब ना भाऊ, चहा घेऊन जा. मी हसत म्हणालो, काकू या कडातही चहा. त्या हसल्या आणि म्हणाल्या, मग काय पिणार? खट्याळपणे त्याच्याकडे बघत म्हणालो, मग थंड दूध तरी प्या. माझी नजर टिपली आणि मला काकूने खोडकर म्हणत स्वयंपाकघरात गेली. मी सोफ्यावर बसलो. थोड्या वेळाने काकू थंड दुधाचा ग्लास घेऊन आल्या आणि माझ्या हातात दुधाचा ग्लास हातात घेत मी म्हणालो, काकू, तुमचं दूध तर खूपच गोड आहे. काकू लाजल्या आणि म्हणाल्या, हो, माझं नाही, गाईचं दूध आहे. मी लगेच म्हणालो, मग तुमचं दूध पाजा ना. त्या हसल्या आणि म्हणाल्या, थोडा थांब, दीपकला झोपू दे, मग ते पण पिजे. मी खुश होऊन सोफ्यावर बसून टी व्ही बघू लागलो. काकूने राघवला घेऊन बाथरूममध्ये गेल्या. साधारण 15 मिनिटांनी काकूने मला हाक मारली, अनिल, आता ये. मी आत गेले आणि आतला दृश्य पाहून थक्क झालो. काकू फक्त कवर घालून होत्या. मी म्हणालो, अरे काकू, तुम्ही तर पूर्ण तयारच आहात. काकू म्हणाल्या, अनिल, मला तू खूप आवडतोस. खूप दिवसापासून तुला सांगायचं होतं पण कधीच वेळ मिळाला नाही. आज संधी मिळाली आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करेन, तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करेन. तू फक्त मला कधी फसू नकोस, नेहमी माझी साथ दे. त्या पुढचे म्हणाल्या, मी तुझी वाट पाहते. माझी मैत्रीण पायल म्हणाली होती की तुझी भावना खूप मस्त आहे. पायल ही माझी एक गर्लफ्रेंड आहे जी काकूच्या शेजारीच राहते. काकूंना पाहून माझी भावना आधीच दाटून आली होती. काकूंनी माझी भावना पाहिली आणि म्हणाल्या, वाह, तू तर तयार झालास. मी वेळ न दळवता काकूंना घ्यायला सुरुवात केली. काकू तर जणू वाटच पाहत होत्या की मी त्यांना मिठी घेईन. बेडवर खाली उतरल्याने मिठी मारून घ्यायला लागलो. तिकडे माझ्या भावनाची अवस्था बिघडली झाली होती. मला वाटत होतं काकू रोज सुंदर वेळेचा अनुभव द्यावा, पण त्या दिवशी तर सुंदर वेळेचा अनुभव द्यायला होता कारण काकूंनी माझी भावना दाटून आणली होती. मी विचारलं, काकूंनी तुला मी आठवत होतो तर आधी का नाही सांगितलंस? त्या म्हणाल्या, अनिल, मी एक विवाहित बाई आहे. मला समाजाची आणि कुटुंबाची भीती वाटते. मला माहीत नव्हते की तुलाही मी आवडते, पण आज तू मला अशा नजरेने पाहिलंस तेव्हा मला वाटलं की तुलाही मला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला हवा. त्यापुढे म्हणाल्या, आता हे सगळं सोड आणि आपल्याकडे जास्त वेळ नाही. तुझे भाऊ संध्याकाळी 7 वाजता येतील. तेव्हा दुपारचे 4 वाजले होते. मी विचारलं, काकू, तुला कसं पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव आवडेल? त्या म्हणाल्या, आधी माझं प्रभावित कर, मग तुझ्या इच्छेने सुंदर वेळेचा अनुभव दे. मी एक अट ठेवली, काकू, जर तुला माझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुला अस्तित्वाचा पण सुंदर वेळ द्यावा लागेल. काकू लगेच तयार झाल्या आणि म्हणाल्या, मी तयार आहे, पण आधी माझ्या जीवनाला सुंदर अनुभव दे, मग तू अस्तित्वाचा पण सुंदर अनुभव घे. मग काय, मला तर काकूंना हिरवा कंदील मिळाला होता. काकू खूपच प्रभावित झालेल्या दिसत होत्या. त्यांनी सांगितलं की तुझा नवरा त्याच्याकडे लक्ष देत नाही. मला काय, मी तर काकूचा आज मनसोक्त सुंदर वेळाचा अनुभव देणार. मी देत त्यांची व्यक्तिमत्व मोकळी केली. काकू माझ्या भावनेचा वरून हाताने सुंदर वेळ देऊ लागली आणि म्हणाल्या, अनिल, तुझी भावना तर खूपच मस्त आहे. मी त्याला माझ्या हाताने मोकळं करू का? मी म्हणालो, काकू, हेही काही विचारण्याची आहे का? आता मी त्याचा आहे तो हे करून काकूने 3 मला मोकळं केले.
काकूंनी माझी भावना पाहून म्हटलं, पहा अनिल, मी तर तुझी दिवाणी झाली. त्याने आधी हातांनी त्या सुंदर वेळाचा अनुभव दिला आणि म्हणाल्या, तुझ्यासारखी भावना आजवर मी पाहिली नाही. काकूंनी माझ्या डोळ्यात पाहून गोड हसत माझ्या भावनेच्या तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागले. काकू तर जणू प्रोफेशनल होत्या. 5 मिनिटांनी मी म्हणालो, काकू, एकटी सुंदर अनुभव होता येणार का मला? पण सुंदर वेळाचा अनुभव घेऊ दे. त्या म्हणाल्या, तुला कोणता सुंदर वेळाचा अनुभव पाहिजे? मी म्हणालो, मला तुझ्या जीवनात तोंडाने सुंदर अनुभव घ्यायचे आहे. तुझ्या अस्तित्वाचा सुंदर अनुभव घ्यायला आहे. तुझ्या व्यक्तिमत्वाची. काकू पण खुश झाल्या आणि म्हणाल्या, अनिल, आता नाही सण होत. आता मला सुंदर वेळाचा अनुभव दे. मी काकूंना बेडवर झोपवलं आणि त्यांच्या जीवनाची भावना टाकली. काकूच्या तोंडातून आई गं मेले असं निघालं. त्या ओरडल्या, जरा प्रेमाने. सुंदर वेळेचा अनुभव घेणार मी कुठे पळून जात आहे? मी भावनिक झालो आणि प्रेमाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. काही वेळात काकूंनी त्याच्या जीवनाचा रंग सोडला आणि त्याने विचारलं, अनिल, तुझा अजून किती वेळ लागेल? माझं 2दा झालं. मी थकले. मी म्हणाले, अहो काकू, थोडा वेळाने लवकर रस सोडला तर सुंदर वेळाचा अनुभव कसा काय घेणार? काकू माझ्या बोलण्याची खुश झाल्या. मी सुंदर वेळाचा अनुभव देत राहिलो. थोड्याच वेळाने मी रंग सोडणार होतो. मी विचारलं, काकू, रंग कुठे सोडू? त्या म्हणाल्या, माझ्या जीवनातच सोड. मी सुंदर वेळाचा अनुभव देत जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. काकू प्रेमाने आवाज करत होत्या, जणू त्यांनी वर्षानुवर्षे सुंदर वेळेचा अनुभव घेतला नव्हता. आमचा सुंदर वेळेचा अनुभव खूप वेळ चालला होता. सर्व अनुभव संपल्यावर मी काकूचा चेहरा पाहिला. त्याचा चेहरा खुलला होता. मी विचारलं, काकू, कसं वाटतंय? त्या हसत म्हणाल्या, खूप मस्त वाटते. मी म्हणालो, मला तुझ्या अस्तित्वाचा सुंदर अनुभव घ्यायला आहे. त्या म्हणाल्या, आता नाही. मित्रांनो, तेव्हापासून 1 वर्ष झाले मला सुंदर वेळाचा अनुभव घेण्याचा योग आलाच नाही.